राष्ट्रीय विज्ञान दिन। त्याचा पाठीमागचा इतिहास असा की आजच्या दिवशी डॉक्टर सी.व्ही. रमन, भौतिकशास्त्रज्ञ, भारतरत्न पुरस्कार प्राप्त, ज्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला, त्यांच्या या गौरवार्थ आज संपूर्ण भारतामध्ये हा कार्यक्रम सर्वच क्षेत्रामध्ये साजरा करण्यात येतो। खास करून विज्ञान क्षेत्रामध्ये आज आपल्या प्रशालेमध्ये देखील हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहोत। त्यासाठी उपस्थित असलेले मंचावरील मुख्याध्यापक, सुपरवायझर तसेच सर्व शिक्षक वृंदांचं या ठिकाणी मी शाब्दिक स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी इयत्ता 9वी अ मधील मुलींना या ठिकाणी आमंत्रित करतो। धन्यवाद सर। ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे, अंधश्रद्धा नष्ट करणारे, ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे, अंधश्रद्धा नष्ट करणारे, मानव जीवन सुखकारक करणारे, विज्ञानाचे महत्त्व सांगणारे, ते म्हणजेच शास्त्रज्ञ। विश्वातील सर्व शास्त्रज्ञांना अभिवादन करून मी आज कार्यक्रमाला सुरुवात करते। नमस्कार। आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या या ज्ञानमयी सोहळ्यात मी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक आणि माझ्या विज्ञानप्रेमी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे सहर्ष स्वागत करते। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम सर्व शिक्षकांनी मंचावर स्थानापन्न व्हावे ही विनंती करते। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करूया। विज्ञानाची कास धरूया, प्रगतीचे पाऊल टाकूया। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करावी। मी मुख्याध्यापक सर आणि सर्व शिक्षकांना विनंती करते की त्यांनी सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। आजच्या दिवशी सन 1928 साली डॉक्टर सी.व्ही. रमन यांचा जो रामन इफेक्टचा शोध होता, त्या प्रेक्षकार्थ त्यांना सन 19 करत होते तेव्हा त्यांची नजर गेली आकाशाकडे। तर आकाश त्यांना कुठल्या रंगाचा दिसला असेल? ऑफकोर्स आता सुद्धा निळाच आहे। का बदललंय का काही? नाही। आणि जेव्हा विमानातून प्रवास केले तेव्हा त्यांना पृथ्वीवरील काही भूभाग तो देखील निळा दिसला। मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला, अवकाशात आकाश आहे पण आकाशाला कुठलाच रंग नाही, कसं काय रंग आपल्याला निळा दिसतो? मग शोधाअंतर्गत त्यांना असं कळालं की सूर्यापासून जे प्रकाश किरण पडते त्या प्रकाश किरणामध्ये एकूण रंगांची संख्या किती? 7। आणि सगळेच रंग एकत्र मिळवले समप्रमाणात तर कुठला रंग तयार होतो? कुठला? पांढरा। खूप छान। पण त्यापैकी निळा रंग जो आहे तो प्रकाशाच्या विकिरणामध्ये जास्तीत जास्त उत्सारित झाला, म्हणजे बाहेर दिसू लागला। त्याचा परिणाम काय झाला की जेव्हा सूर्याची प्रकाश किरण समुद्राच्या पाण्यावर पडली, त्याचं प्रतिबिंब जेव्हा पुन्हा गेलं तर त्यासोबत वातावरणामधील सर्व वायू, धुळीचे कण याचा परिणाम प्रकाशावरती झाला। प्रकाशाचे परिणाम झाला, त्या परिणाम धन्यवाद सर। जीवन जगताना संगत असते मित्रांची, सोडवण्यात अवघड उदाहरणे, मदत होते सूत्रांची। जीवन जगताना संगत असते मित्रांची, सोडवण्यात अवघड उदाहरणे, मदत होते सूत्रांची। सुखजीवनात मदत होते विज्ञानाची, शोभा वाढवण्यात कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विज्ञानाचे शिक्षक अनिल पाटील सर यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करते। आताच माझ्या वर्गमैत्रिणीने जी सूचना मांडली त्यास पूर्ण अनुमोदन आहे। आज 28 फेब्रुवारी सी.व्ही. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला। त्या दिवसाचे स्मरण म्हणून आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करीत आहोत। विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही, हेच अधोरेखित करण्यासाठी हा दिवस विशेष आहे। आता वेळ आली आहे विद्यार्थ्यांच्या भाषणाची। सर्वप्रथम येत आहे 9वी अ मधील श्रुतिका कांबळे। विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी आज तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईनची माहिती सांगणार आहे। अल्बर्ट आइन्स्टाईनचा जन्म 14 मार्च 1800
1879 रोजी जर्मनीतील उल्म नावाच्या शहरात झाला. ते एका ज्यू कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील हर्मन आइन्स्टाईन हे अभियंता होते आणि आई पावली ह्या गृहिणी होत्या. बालपणापासूनच आइन्स्टाईन हे शांत स्वभावाचे होते आणि त्यांना बोलण्यात थोडी अडचण होती, पण त्यांच्या मनात खूप खोल जिज्ञासा होती. त्यांनी 5व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा एका चुंबकीय कंपासाकडे पाहिला आणि त्यामागचा विज्ञान शोधण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. हीच घटना त्यांच्या वैज्ञानिक प्रवासाची सुरुवात ठरली. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण म्युनिक येथे घेतले, पण त्यांना पारंपरिक शिक्षण पद्धत आवडली नाही, म्हणून ते झ्युरिचमधील स्विस फेडरल पॉलिटेक्निक या संस्थेत प्रवेश घेतला आणि भौमितिक शास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. 1901 मध्ये त्यांनी स्विस नागरिकत्व स्वीकारले. 1905 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील चमत्कारी वर्ष ठरले, कारण त्यांनी त्या वर्षी 4 महत्त्वाचे वैज्ञानिक लेख प्रकाशित केले. त्यामध्ये सर्वात विशेष सापेक्षवाद सिद्धांत म्हणजे E=mc² हे समीकरण मांडले. हे समीकरण ऊर्जा आणि वस्तुमान यांच्यातील संबंध स्पष्ट करते. याशिवाय त्यांनी फोटो इलेक्ट्रिक प्रभावावरील संशोधनही केलं. यासाठी त्यांना 1921 साली नोबेल पुरस्कार मिळाला. आइन्स्टाईन हे फक्त वैज्ञानिकच नव्हे तर ते एक मानवतावादी विचारांचे होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. छान. त्यानंतर आहे ऐश्वर्या माशाळ. सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज तुम्हाला विज्ञान दिन साजरा का केला जातो हे सांगणार आहे. कोलकाता येथील इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सच्या प्रयोगशाळेत काम करताना प्रख्यात भौतिकशास्त्र सर CV रमन यांनी केलेल्या रमन इफेक्टचा शोध लावला. यामुळे म्हणून दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. मी आज तुम्हाला भारतातील 10 मानसशास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध सांगणार आहे. CV रमन इफेक्टचा शोध लावला. दुसरा JC बोस वनस्पती संवेदनशील. तिसरा होमी बाबा अणुऊर्जा. चौथा विक्रम साराभाई अंतराळ संशोधन. 5वा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मिसाईल तंत्रज्ञान. 6वा आर्यभट्ट शून्य पृथ्वी स्वतःभोवती फिरते. 7वा डॉक्टर भगवंतराम प्रकाश विखुरणे कर्करोग. 8वा डॉक्टर S चंद्रशेखर लिमिट. सत्येंद्रनाथ बोस आइन्स्टाईन सांख्यिकी. सर S विश्वेश्वरय्या स्वयंचलित पाण्याचे दरवाजे ब्लॉक सिंचन प्रणाली. धन्यवाद. आता आपण काही प्रोजेक्ट्स पाहणार. कुतवलाच्या बिया रुजवतील, शोधाचे वृक्ष फुलतील. विद्यार्थ्यांच्या हाताने उभे झालेले भविष्य सुंदर क्षितिज. उद्घाटनाच्या क्षणी खुलते नव्या कल्पनांचे दालन. विज्ञान प्रोजेक्ट्स म्हणजेच उद्याच्या नवभारताचे आरंभ. तर आता त्यांचे प्रोजेक्ट दाखवण्यासाठी बोलवत आहे आयशा बिराजदार. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. पावसाचे पाणी बचत करायचं. पावसाचे पाणी इथं गोळा होते, स्टोरेज होऊन फिल्ट्रेशन होते, मग पास होते पुढं. फिल्ट्रेशन झाल्यावर आपण पाणीला यूज करू शकतो पिण्यासाठी किंवा इतर कामासाठी. फिल्ट्रेशन कसं होतं याच्यामध्ये? आता फिल्ट्रेशन म्हणले ना याच्यामध्ये, रेन वॉटर हार्वेस्टिंग सांगितले. म्हणजे ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशनचे हे असणार, शुद्ध पाणी याच्यामध्ये येणार. घाण पाणी असणार ते पावसाचं पाणी स्टोरेज इथं फिल्ट्रेशन मग पास. म्हणजे प्रोसेस करावी लागणार त्याच्यावरती, नॅचरली नाही होणार. ठीक आहे, ओके. मॉडेल म्हणून केलेले आहे. छान, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. यापुढील प्रोजेक्ट आहे नामदेव बिराजदार. प्रोजेक्टचे नाव आहे पवनचक्की. एलएनओ वीज निर्माण करण्यात येते. प्रत्यक्षात प्रयोग या ठिकाणी करून दाखवतोय. आता पवनचक्कीच्या या ठिकाणी पंखा सुरू झालेला आहे. त्याला जोडलेल्या जनरेटर पासून या ठिकाणी विद्युत निर्मिती झालेली आहे. घरामध्ये लाईट लागलं का? लागले. ठीक आहे, छान. त्याच्यासाठी पण टाळ्या वाजवा. पण आपल्या घरासाठी बसवता येईल का असं? घरासाठी बसवता येईल का? हो. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय?
फोन जगी इथं जागा नाही भेटत माईक मध्ये सांग माईक मध्ये सांग. सर इथं जागा कमी आहे. जागा उपलब्ध झाली तरी सुद्धा काही अजून तुला अडथळे येऊ शकतात. कुठले अडथळे येऊ शकतील? भौगोलिक परिस्थिती, ज्यामध्ये वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग इत्यादी बाबी जाणून घेऊनच मग आपण पवनचक्कीचा वापर करू शकतो. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळ आले. प्रारंभी जे अद्भुत वाटे दहन भीतीदायी, त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ फुका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा, बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा. चारा चरणी शेण होतसे शेणाचे खत पिका, पीक पेरता फिरून चारा चक्र हे शिका. जीवन चक्र हे फिरे निरंतर इतके विसरू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. रेणूची आघात दुनिया दृष्टीच्या पार, सूक्ष्म जीवा दृश्य किरण ही भवती फिरणार. या सर्वांच्या आर पार जी मुक्तपणे विहरे, बुद्धिमानवी स्थिरचर सारे विश्व वेधुनी उरे. विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टिका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. ला 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 ला. खूप छान कविता म्हणले. त्यानंतर श्रावणी बाळके. विज्ञान उखाणे. देऊ विज्ञानाचा वारसा, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासूया. चला प्रगतीचे नवे शिखर विज्ञानाचा जोरावर गाठूया. दुसरा, कोण कण शोधून जगला, रमन इफ्टेकची दिला मान. 28 फेब्रुवारीचा दिवस हा उजळतोय ज्ञानाचा भान. तिसरा, गर्वनिर्मितीचा ध्यास देऊ, तंत्रस्नेही बनू चला. विज्ञान तंत्रज्ञानाने देश प्रगत करू चला. चौथा, अंधश्रद्धा तोडून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगू. विज्ञानाच्या प्रकाशात विज्ञानाचा प्रवास करू. धन्यवाद. विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानाचा नवा ध्यास, विज्ञानाने विकासाचा देशाचा विकास. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सुप्रसिद्ध डॉक्टर वसंत गोवारीकर हे 1987 मध्ये भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान या खात्याचे सचिव होते. त्यांनी देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी व नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ C.V. रमन यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. सर चंद्रशेखर रमन यांनी विज्ञानात अनेक शोध लावले. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच आंधळा आहे. विज्ञानाने माणसाचे आयुष्य सोपे केले आहे. डॉक्टर इंजिनियर यांनी विज्ञान व तंत्रज्ञानात अनेक शोध लावले. धन्यवाद.
कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला. कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला. आणि मित्रांनो, टाळ्या वाजल्याशिवाय शोभा येत नाही आजच्या या कार्यक्रमाला. तर एकदा जोरदार टाळ्या. आता या पुढील प्रोजेक्ट दाखवण्यासाठी येत आहे. माझं प्रोजेक्ट नाव आहे ऑटोमॅटिक हँडवॉश मशीन सर. त्यात एक सेन्सर आलेला आहे, केअर मोड लागलेला आणि ते ब्रेडबोर्ड आले सर. एक पॉझिटिव्ह रेल आणि निगेटिव्ह रेल त्याचे सगळं कनेक्शन करतो. आणि बॅटरी होल्डर आणि सेल होल्डर आहे आणि सपोर्ट सिस्टम म्हणजे काढे लावलेले आहे. आणि ते मोटर पाण्याचं आणि एअर मॉड्यूल म्हणून. थोडं माहिती दे. दाखव. त्या बाजूला सेन्सर. तर ह्याचा फायदा मोठमोठ्या त्याचं बिल्डिंग मध्ये आता बेसिन मध्ये आपण हात गेली की ऑटोमॅटिक पाणी येत नसतं असं बाथरूम मध्ये वगैरे असं एकदम लाईट गेलं सोलर काम पण व्हावं असं त्याचं उदाहरण सर. तर एमर्जन्सी सर सोलर सर जर लाईट गेलं तर ऑटोमॅटिक सोलर चालू आहे. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकते. मला मार्गदर्शन देवा सर करतात. प्रयोगाचं नाव आहे इमर्जन्सी ऑटो एअर जम्प. आजकाल विमान दुर्घटना खूप होत आहेत. हे मॉडेल अतिशय साधं दिसायला आहे, परंतु तुझ्या डोक्यात कुठून सुचले काय माहिती, भविष्यामध्ये असं होणार आहे की जो विमानाचा मधला भाग आहे ज्या ठिकाणी प्रवासी बसलेले असतील, हिच्या डोक्यात खूप छान संकल्पना सुचली. हा विमानाचा पुढचा भाग आहे, बरोबर आहे. इथे दोन्ही पायलट्स असतील, ते तर स्वतःचं रक्षण करू शकतात, पण एवढ्या लोकांना एकदम खाली कसं काढता येईल, त्यासाठी एक पॅनल असं जर बनवलं की विमानाच्या खालच्या बाजूलाच ते विमानाला जोडलेलंच असेल, पण इमर्जन्सीच्या वेळेला जर पायलटने तो जर नॉट दाबला आतमध्ये तर सगळ्या प्रवाशांचे सीटासहित पूर्ण खाली येणार असेल. हा, आणि ऑटो एक्झिट फक्त एका बटनावरती सगळे प्रवाशांचे सीटासहित खाली ते उड्डाण करतील आणि या पद्धतीनं ते सुरक्षित लँड होतील. हे वरून मी तुम्हाला दाखवतो. या पद्धतीनं प्राण वाचू शकते त्यांचे. खूप छान आहे, अभिनंदन तुझं. सर्वप्रथम सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला इथे एक थोर शास्त्रज्ञ जेम्स वेट यांची माहिती सांगणार आहे. आगगाडीच्या इंजिनाचे जनक म्हणून ज्याचे नाव आज रामन झाले ते थोर शास्त्रज्ञ म्हणजे जेम्स वेट. यांचा जन्म 19 जानेवारी 1736 ग्रीन कॉक इंग्लंड येथे झाला. लहानपणापासून अशक्त असलेला हा माणूस बराच वेळ नुसता खिन्न बसून राही. शाळेत जाणे आणि अभ्यास करणे हे जेम्सच्या सहनशक्तीच्या पलीकडे असे. चित्र काढणे आणि काही हत्यारे जमवून खुटगुट करीत बसणे हा त्यांचा छंद होता. जेम्स वॅटने लेखक व नाटककार होऊन शेक्सपियर सारखं नाव कमवावं असे त्यांच्या वडिलांना वाटे. जेम्सची आई त्याला एकदा म्हणाली, घरातलं काम न करता
नसते उद्योग का म्हणून करतोस? स्वयंपाकघरात शेगडीवर पाण्याची केटली तापवत ठेवली आहे, तिकडे जरा लक्ष दे बरं. हे ऐकल्यावर जेम्स स्वयंपाकघरात एकीकडे किटलीकडे पाहत व दुसरीकडे हातात विजेच्या उपकरणाची खटाटोप करीत राहिला. न्यूकोमेनच्या इंजिनाबाबत विचार करताना त्यांना वाटायचे, हवेचा दाब खरं काम करतो की वाफेचा दाब? पण केवळ वाफेच्या दाबालाच जर काम करायला लावलं तर? एवढ्यात थड थड फटफट या आवाजाने जेम्स दचकून भानावर आले. किटलीतल्या पाण्याची वाफ झाकणावर रेटीत वर येताना थडथड आवाज करीत आली. ते पाहून त्यांना स्फूर्ती मिळाली. त्याने नवे बाष्पयंत्र करायचे ठरवले. त्यामुळे न्यूकोमनच्या इंजिनातले दोष काढून जेम्स इंजिनाला गतिशील बनवणार होते. शरीर अशक्त असलं तरी त्यांच्या मनात उत्साह संचरला. त्याने बाष्पयंत्राची आधी आकृती काढून नंतर प्रत्यक्ष यंत्र करण्याची कृती करायची ठरवली. धन्यवाद. छान. आता या पुढील प्रोजेक्ट दाखवण्यासाठी येत आहे नागिनी बबलादे ज्योती. मेणबत्ती विझल्यावर बॉटलमध्ये पाणी बसते. बॉटलमधलं ऑक्सिजन संपतं, ते मेणबत्ती भिजते आणि पाणी वर चढते. माझे नाव साजिदा मुल्ला आहे. मी आता 6वीत शिकत आहे. मी तिघ मित्र मिळून एक साऊंड सिस्टीमचा प्रयोग केलेला आहे. आजच्या या आधुनिक युगामध्ये विज्ञानाच्या चमत्कारामुळे मानवी जीवन हे अत्यंत सोपे आणि सहज झाले आहे. याच विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात. भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे सचिव होते. त्यावेळी देशात विज्ञानाबाबत वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्यासाठी योजना आखली. डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी अनेक नवीन शोध लावले. 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी कोलकाता येथे रमण प्रभावचा लावलेला शोध विशेष होता. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. विज्ञानाच्या मदतीने माणसाला सर्व क्षेत्रात केलेल्या शोधनीय प्रगतीसाठी आणि या जनजागृतीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच आंधळा आहे. सुप्रभात. माझे नाव कीर्ती गडदे, इयत्ता 8वीमधून. आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून व शिक्षक वृंदांना माझ्याकडून शुभेच्छा. आजच्या विज्ञान दिनानिमित्त आपण सी.व्ही. रमण यांची शोध साजरा करत आहोत. तर मी एक सुविचार तुम्हाला सांगणार आहे. विज्ञानाचे पहिले पाऊल म्हणजे शोध घेणे. विज्ञानाचे पहिले पाऊल म्हणजे शोध घेणे आणि शेवटचे पाऊल म्हणजे सत्य शोधणे. शेवटचे पाऊल म्हणजे सत्य शोधणे. मी आज तुम्हाला एका प्राचीन भारतीय शास्त्रज्ञाची माहिती सांगणार आहे. ते म्हणजे आचार्य कणाद. आचार्य कणाद यांचे खरे नाव कश्यप होते. असे म्हणले जाते की त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 600च्या
600 मध्ये गुजरातजवळील द्वारकामध्ये प्रभास क्षेत्रात झाला होता. महर्षी कणाद हे प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व वैज्ञानिक होते. यांनी ॲटॉमिक थेअरी म्हणजेच अणुसिद्धांताची संकल्पना मांडली. यांना अणुसिद्धांताचे जनकही मानले जाते. महर्षी कणाद यांनी वैशेषिक सूत्रे या ग्रंथाद्वारे असे सांगितले की विश्वातील प्रत्येक पदार्थ अणूंनी बनलेला आहे, आणि हेही सांगितले की खिडकीतून येणाऱ्या प्रत्येक सूर्यप्रकाशातील धुळीचा 6वा भाग म्हणजे एक परमाणू. त्यांनी हेही सांगितले की स्पीड ऑफ साऊंड म्हणजेच ध्वनीची गती आणि प्रकाशाची गतीवरही भाष्य केले. वेळेअभावी मी माझी माहिती इथेच संपवते. धन्यवाद. आज मी तुम्हाला एका शास्त्रज्ञाविषयी माहिती सांगणार आहे. त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन हे इतिहासातील महान शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यांचा जन्म 4 जानेवारी 1643 रोजी इंग्लंडमधील वुलस्टॉर्प येथे झाला. न्यूटन हे भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला, जे आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया मानला जातो. न्यूटन यांनी गतीचे 3 नियम मांडले. त्यांच्या प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या ग्रंथामधून त्या नियमाचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. न्यूटन यांनी प्रकाशाचे अपवर्तन आणि वर्णपट याचाही शोध लावला. त्यांचे आयुष्य अभ्यास, संशोधन आणि विज्ञानाच्या सेवेसाठी समर्पित केले. न्यूटन यांना आधुनिक विज्ञानाचे जनक असे म्हटले जाते. न्यूटन यांचा मृत्यू 31 मार्च 1727 साली लंडन येथे झाला. छान. विश्व हे धुकांनी वेढलेले, झाकलेले, अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले. ज्ञान विज्ञानातून ये सत्य, आता प्रयत्नाला संपला अंधार, आता आज सूर्य. विज्ञान दिन आहे खास, चला विज्ञानाचा धरूया ध्यास. आज विज्ञान दिन आहे खास, चला विज्ञानाचा धरूया ध्यास. विज्ञानाच्या संगती करूया आपल्या भारत देशाचा विकास, आपल्या भारत देशाचा विकास. सर्वांना माझा नमस्कार. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. त्यानिमित्त आपण सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो. भारतीयांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विज्ञान विषयक जागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, विज्ञान हे असे साधन आहे की ते प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवाला जीवन जगताना उपयोगी पडतो. विज्ञानामुळे आपले जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. मित्रांनो, 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी डॉक्टर C.V. रामन यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध निबंध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निवड करण्यात आली. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये विज्ञान प्रदर्शन, भाषण, निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते. चला आपण सर्वजण विज्ञानाचा, वैज्ञानिकांचा, वैज्ञानिक ज्ञानाचा सन्मान करूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. आता काही प्रोजेक्ट आहे ज्वालामुखी. मी आज दाखवणार आहे की ज्वालामुखीमधून ज्वालारस कसे बाहेर येते. तिथं पाणी येते, कलर येते. पृथ्वीचा गाभा हा अतिशय तप्त लावाने भरलेला आहे. भूगर्भातील हालचालीमुळे आणि वायूंच्या दाबामुळे हा तप्त लावा जेव्हा बाहेर पडतो तो या स्वरूपामध्ये पडतो आणि आपण सगळीकडे पाहतो
की पर्वतरांगा आणि डोंगररांगा हे तयार झाले ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच. त्यासाठी तिने इनो, पाण्याचा सोडा आणि पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे. छान, टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करा. या पुढील आहे इब्राहिम मिराजदार, 8वी अ. माझ्या प्रयोजनावर वॉटर डिस्पेन्सर. पाणी पिताना नासाडी होते, ते नासाडी होत नाही आणि उष्माघाताने हे होतो, उन्हातानात सावलीत जाऊ शकतो आपण. हे प्रयोजना वॉटर डिस्पेन्सर प्रत्यक्षात आदित्य शिंदे करून दाखवणार आहे. म्हणजे जोपर्यंत ग्लास ठेवत नाही तोपर्यंत पाणी येत नाही. सेन्सर कुठे आहे? ग्लासच्या खाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, अभिनंदन. तर हे आहे पेरिस्कोप, यालाच परिदर्शी सुद्धा म्हणतात. याचा उपयोग सबमरीन म्हणजेच पाणबुडीमध्ये केला जातो. समोरून सर इथून सुद्धा टॅग आहे, इथून सुद्धा टॅग आहे, तरी सुद्धा उंचावरच्या वस्तू बघू शकता. सबमरीनच्या आवाजातून समुद्रावरील सगळं दृश्य बघू शकतो. सर इकडे झाड दिसते वरचं. आतमध्ये आडवे आरसे लागले. पडलं नाही आहे सर. साहित्याचं नाव आहे मायक्रोस्कोप आणि स्मोकिंग मशीन. स्मोकिंग मशीनचं माहिती आहे की कोणत्याही घरात असं आग लागलं नाही तर कोणत्या तरी घरात आग लागलं नाही तर कशात आग लागलं तर त्या कोणतं तर असं खुल्लं जागा असलं तर त्याच्यामध्ये घालून ते चालू केल्यावरती त्याच्यात धुराळा आग ते सगळं घालतं. मायक्रोस्कोपचं माहिती आहे की सूक्ष्म काय असतं त्यातून मोठ्या ह्याच्यामध्ये स्वरूपामध्ये बघतो. पुढे लक्ष द्या. छोट्या छोट्या प्रयोगातूनच मोठे मोठे शोध लागलेले आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा एक शोधवृत्ती असते. ठीक आहे, छान, अभिनंदन. टाळ्या वाजवा त्यासाठी. भूकंप आल्यावर आवाज करतो. जे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पूर्वसूचक यंत्र त्याने बनवलेलं आहे. भूकंप सूचक यंत्र आहे. काल भूकंप झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे जमीन हादरते भूकंप झाल्यानंतर. मग असे जरा इंडिकेटर जर असले आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये तर सर्वजण आपण सुरक्षित स्थळी जाऊन पोहोचू शकतो. काय साहित्य वापरला? प्रोजेक्टचं नाव काय तुमच्या? कार्बन गन. त्यासाठी साहित्य पीयूसी पाईप आणि त्या डब्यात काय? कॅल्शियम कार्बाइड आहे. बरं, ठीक आहे, प्रयोग करून दाखवू शकतो. हे कॅल्शियम कार्बाइड कुठं वापरतात माहिती का? वेल्डिंग मारायचं मशीन पाहिलं का? त्याचं काम काय माहिती का? स्पार्किंगचं काम करतोय. स्पार्किंगचं लगेच उष्णता निर्माण करण्यासाठी आणि त्यातून जे प्रेशर बाहेर पडते त्या प्रेशर वरती बघा, बघितलं का? छान छान. याला कॅल्शियम कार्बाइड गन म्हणतात. तुम्ही शेतात जर पाखरं बसले असतील तुमच्या पिकांवरती तर हे छान पर्याय आहे, पण हे रिस्की सुद्धा आहे. त्यामुळं डोंट ट्राय दिस ॲट होम. हा, नाहीतर घरातले मग उडतील, मग काय उडतील, पत्रे उडतील, तुमच्या पांडे वगैरे पडतील. असं काय करू नका. हा फक्त प्रयोगापुरता होता. त्यानंतर आपण बरोबर चेक करण्यासाठी
Good morning everyone. My name is Mumtaz. Today is 28 February. We are celebrating National Science Day. We celebrate the Raman effect by Sir C.V. Raman. He was a great Indian scientist. On this day 1928, Sir C.V. Raman activated his discovery. Sir C.V. Raman won the Nobel Prize for this great discovery in 1930. He made India proud with his achievements. He loved science and research from a young age. We will always remember him for his contribution in the field of science. Thank you. श्रावणी मायनाळे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी आहे. मी इयत्ता 5वीत शिकते. दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. मित्रांनो, आजच्या सुखसोयी उपलब्ध आहेत त्या फक्त विज्ञानामुळेच आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानाच ठरवू शकतो. म्हणून आपण विज्ञानाची कास धरूया. धन्यवाद. श्रेया लोहार. माझे नाव श्रेया साहेबांना लोहार आहे. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती. विज्ञानाचा नवा ध्यास, विज्ञानाने देशाचा विकास. 28 फेब्रुवारी दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान या खात्याचे सचिव होते. त्यांनी देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी व नोबेल पुरस्कार 7वी मधलं मेत्रे कोळी भारतीय हे शास्त्रज्ञ ऐकाय C.V. रमन यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्याची योजना आखली. सर चंद्रशेखर रमन यांनी विज्ञानात अनेक शोध लावले. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी कोलकाता येथे रमन प्रभावाचा शोध लावला होता. त्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. विज्ञानाचा हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच आंधळा आहे. विज्ञानाने माणसाचे आयुष्य सोपे झाले आहे. डॉक्टर हे विज्ञान व तंत्रज्ञान शतक म्हणून ओळखला जातं. विज्ञानाची किमया न्यारी, विज्ञानाची किमया न्यारी, अचंबित दुनिया सारी. धन्यवाद. त्यानंतर आहे राजनंदिनी चव्हाण. Sunita Williams is an American astronaut and naval officer. Born on September 90, 1965 in Enfield, Ohio, she joined NASA in 1998 and became the second female of Indian descent to interspace. Williams' notable space mission included here turn about the International Space Station ISS during expedition 14 and 15 where she spent a total of 322 days in space. She is renowned for her record-breaking space walks, having conducted 7 during her time in orbit. Williams' achievement excellent beyond space exploration she is a role model for aspiring astronauts and advocates for science. यानंतर झाडांना शोभा येते हिरव्यागार फांद्यांनी, झाडांना शोभा येते हिरव्यागार फांद्यांनी आणि या कार्यक्रमाला शोभा येईल शिक्षकांच्या मनोगताने. तर सर्वप्रथम शिक्षकांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी पाटील मॅडम यांना बोलवते. बरं, माझं नाव तरी लक्षात आहे, तुमच्या टाळ्या तरी आल्या तेवढंच. सर्वप्रथम श्री व्ही रमन यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि व्यासपीठावरील बसलेल्या सर्व वरिष्ठ शिक्षकांना अभिवादन करून मी तुम्हाला थोड्याशा ऊन लागत आहे, बरोबर आहे? सगळ्यांना आवाज येतोय?
ह्या वर्षीच्या आपल्या शाळेतल्या जे लहान वैज्ञानिक आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं माहिती सांगते मी. ह्यावेळेस जे विज्ञान प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये आपल्या शाळेतनं भरपूर असे काय म्हणतो आपण प्रयोग आपण नेले होते. त्याच्यामध्ये आपल्या शाळेतील वैष्णवी क्षीरसागर, अस्मिता पोद्दार, गीतांजली पोद्दार, त्याच्यानंतर आयशा बिराजदार, याच्यामध्ये तोहिद हिमोणे, अल्तमा शिमोणे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यावेळेस एक नवीन गोष्ट विज्ञान प्रश्नमंजुषाही झाली होती. त्याच्यामध्ये आम्ही नाव नोंदवलं होतं आणि बाकीच्या कुठल्या शाळेने नाव नोंदवलं नव्हतं. त्याच्यामुळे आपल्या शाळेचं तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक आपल्या शाळेला भेटलेलं आहे. आणि बिनविरोध जिल्हास्तरीयला आपल्या शाळेची निवड झाली होती. त्याच्यामध्ये वैष्णवी क्षीरसागर, निकिता खोबण आणि सानिका चुंगेवड्यार यांना त्यांच्या प्रगती पुस्तक म्हणजे ह्या प्रमाणपत्राचं वितरण लवकरच होणार आहे. ॲक्च्युली ते करमाळा येथे उद्या 1 मार्च रोजी वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या तालुका लेवलला ते होईल. त्याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना ते देण्यात येईल. ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या शाळेतून गेलेल्या, शाळेतून प्रदर्शन दाखवलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्याने एकदा स्काउट क्लब करा. विज्ञानाबद्दल मी तुम्हाला रोज वर्गात सांगतच असते. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आणि ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही आहे, श्रद्धेवरचा हा भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जर कळत नसेल, नियतीमध्ये असेल, त्याच्या नियमाला अनुसरण असेल, आपल्याला ती समजत नसेल तर तिच्या मुळाशी जाऊन ती गोष्ट खोडून काढणे आणि तिला समजून घेणे. त्याच्यासाठी मी तुम्हाला तुमच्याच वयासारख्या 2 मुलांचे प्रयोग सांगते. ॲक्च्युली हे म्हणजे व्याख्याते आहेत एक कोठावदे सर म्हणून. त्यांचं व्याख्यान जर तुम्हाला यूट्यूबला ऐकता आलं तर त्यांचं ऐका खूप छान तुमच्या भाषेमध्ये एकदम सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. एक 10वीची विद्यार्थिनी असते आणि तिचं काम करत असते आणि स्टेपलरच्या पिना तिचं काम करता करता संपतात. आणि असं जर आपण कामात असो आणि एखादा जर व्यत्यय आला तर आपल्याला खूप राग येतो. तर त्या विद्यार्थिनीने डोकं चालवलं. स्टेपलरच्या ज्या पिना असतात, पंच असतो त्याचा म्हणजे स्टेपल्स असतात, त्याच्यामधल्या शेवटच्या ज्या 4-5 पिना असतात त्याला तिने नीलपेंटचा कलर दिला होता. म्हणजे नीलपेंट लावलं होतं आणि त्या स्टेपलर्समध्ये घातल्या होत्या. ज्यावेळेस पिना संपत येतील त्यावेळेस ह्या कलरफुल पिना बाहेर येतील असं करून तिने एक नवीन शोध लावला होता. आणि ह्या प्रयोगासाठी तिला APJ अब्दुल कलाम यांनी काय केलं होतं, सन्मानित केलं होतं. इयत्ता 10वी मधली विद्यार्थिनी होती. दुसरा अजून एक 8वीतला मुलगा होता. त्यांनी आई घरात स्वयंपाक करत असताना आईला जो उष्णता लागते किंवा तिला जो घाम येतो तिला बघून म्हणजे आईला बघून त्यांनी हा केलेला प्रयोग आहे. तर गॅस सिलेंडर आपल्या सगळ्यांच्या घरात असतो शेगडी, तर त्याला 2 बटन्स असतात. त्या 2 बटन्सच्या दरम्यानची जी जागा आहे तिथं कट मारून त्याने जे कारमध्ये AC फ्लिप असते त्या ठिकाणी ते बसवलं होतं आणि त्याच्यामागे एक छोटासा फॅन बसवला होता त्यांनी. ज्यावेळेस आई डाव्या बाजूला येईल फ्लिप डाव्या बाजूला फिरवायचं, उजव्या बाजूला जाईल उजव्या बाजूला फिरवायचं, आई थोडीशी वरती गेली की ते फ्लिप वरच्या बाजूला फिरवायचं. ह्या सुद्धा प्रयोगाची दखल नरेंद्र मोदी यांनी घेतली होती आणि त्यासाठी सुद्धा त्या मुलाला 8वीच्या मुलाला भारतातल्या 8वीच्या मुलांनी केलेला प्रयोग आहे, त्या मुलाला गौरवण्यात आलं होतं. बाकी सगळं विज्ञानामध्ये म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे ओम टू कोम म्हणले तरी चालते. म्हणजे आईच्या गर्भाशयामध्ये आपण ज्यावेळेस एका पेशीपासून तयार होतो आणि ज्यावेळेस आपण मरतो आपल्याला जाळलं जातं आणि त्याची जी राख शिल्लक राहते म्हणजे तो कार्बनच असतो की. ह्या सगळ्यामध्ये विज्ञान आहे. तेच रोज मी तुम्हाला सांगणार नाही. तर CV रमण यांचा जो रमण इफेक्ट आहे जो 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. तर ह्या सगळ्या प्रयोगांना जे महत्त्व प्राप्त झाले ते एका पारितोषिकाने झाले आणि ते पारितोषिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे नोबेल पारितोषिक. बरोबर आहे. भारतामधला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे भारतरत्न असतो आणि जगभरातून सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे हा नोबेल पुरस्कार असतो. तो CV रमण यांना मिळालेला आहे. तर ह्या नोबेल प्राईजबद्दलच मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर अल्फ्रेड नोबेल ह्या शास्त्रज्ञांनी डायनामाइटचा शोध लावला होता. डायनामाइट म्हणजे मी विस्तारित सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे. विहीर ब्लास्टिंग वगैरे बघितली असेल, ऐकले असेल, आपल्या भागामध्ये ते होतं. तर ऐकलंय ना सगळ्यांनी, विहिरीचं ब्लास्टिंग बघितलंय ना. त्याच्यामध्ये जे ब्लास्टिंग केलं जातं हा डायनामाइटचाच इफेक्ट आहे. ह्या डायनामाइटवरती त्यांचं पेटंट होतं आणि याच्यातनं त्यांनी भरपूर असा पैसा कमवलेला होता. शेवटच्या काळामध्ये त्यांचा मोठा भाऊ अचानक निधन पावला आणि ते दोघं एकाच घरात राहायचे. तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये अशी बातमी आली
की मृत्यूचा सौदा करणाऱ्या सौदागराचा मृत्यू, अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला असं त्या पेपरमध्ये छापलं होतं. हे चुकून झालं होतं. ऍक्च्युली त्यांच्या भावाचा मृत्यू झाला होता, पण नाव कोणाचं लिहिलं होतं पेपरमध्ये? अल्फ्रेड नोबेल यांचं लिहिलं होतं. पण त्यांना वाचून इतकं खंत वाटली की मी एवढं सगळं इन्व्हेन्शन केले, लोक कल्याणासाठी याचा फायदा होतोय, पण याचा दुष्परिणाम म्हणजे लोक एकमेकांच्या देशावरती कुरघोड्या करून युद्धामध्ये सुद्धा ह्या डायनामाइटचा वापर होऊ लागला. अनेक लोकांचे निष्पाण प्राण सुद्धा जाऊ लागले. त्याच्यामुळं त्याला ही पदवी दिली होती तिने पेपरमधनं. त्यांना इतकी चिंता वाटली, म्हणजे माझं नाव ह्या अशा गोष्टीसाठी, माझ्याकडे इतका पैसा आहे, इतकी संपत्ती आहे, इतका सगळा शोध लावलाय मी, तरी पण माझं नाव ह्या कामासाठी प्रसिद्ध झालं असं त्याला हे नको होतं. मग त्यांनी काय केलं, आपली मित्रमंडळी, विश्वासू मित्रमंडळी बोलवली आणि त्यांनी आपली मनातली खंत सांगितली आणि त्याची जी सगळी संपत्ती होती ह्या नोबल ट्रस्टमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केली. आणि ह्याच्यानंतर मला वाटते 10 डिसेंबर 1896 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर जवळजवळ हे सगळं अरेंजमेंट करायला 5 वर्ष झाली आणि 1901 म्हणजे 10 डिसेंबरलाच हा दरवर्षी पुरस्कार वितरित होतो. 10 डिसेंबर 1901ला पहिल्यांदा ह्याचं वितरण झालं आणि जवळजवळ 13 वर्षांनी म्हणजे 1913 साली आपल्या भारताच्या साहित्यिक, म्हणजे हा 5 विषयामध्ये दिला जातो पुरस्कार: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, पीस शांतता, आणि दुसरा म्हणजे लिटरसी, साहित्यिक. ह्याच्यामध्ये नंतर एक गोष्ट ऍड करण्यात आली की अर्थशास्त्र, म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा हा पुरस्कार दिला जातो. 1913 साली आपल्या भारताच्या पहिले भारतीय म्हणून म्हणा त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया खंडातले पहिले व्यक्ती सुद्धा हे होते, म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला 1913 साली. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी अनेक कविता लिहिल्या होत्या. कविताचा एक मंच होता आणि त्या मंचचं नाव होतं गीतांजली. त्याच्यानंतर 1931 साली काहीतरी हा पुरस्कार परत एकदा मिळाला आपल्या भारताला. त्याच्यामध्ये शांततासाठी मदर टेरेसा यांना हा पुरस्कार मिळाला. अर्थशास्त्रामध्ये अमर्त्य सेन यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला. ह्या 2 व्यक्तींना अगोदर नोबेल भेटलं आणि त्याच्यानंतर भारतरत्न भेटलं. म्हणजे बाहेरच्या लोकांना आपल्या देशातील लोकांची जास्त काय होती, म्हणजे कदर होती असं म्हणूया. त्यांची प्रशंसा जास्त होती, म्हणजे हे असे भारतीय आहेत की यांच्याकडे भरपूर असं नॉलेज आहे आणि ह्यांना आपण हा पुरस्कार देऊ करतो. ह्या पुरस्कारांमध्ये करोडची रक्कम असते. तुम्ही एकदा हा पुरस्कार घेतलात की करोडपतीच होता, पण ह्या करोडपती होण्यासाठी त्या विषयामधलं सर्वोत्कृष्ट असा मान किंवा त्या विषयामध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात असं तुम्हाला दाखवावं लागतं. त्यानंतर 1930 साली हा पुरस्कार C.V. रमन यांना देण्यात आला. भौतिकशास्त्रामधला पहिला आणि आशिया खंडातला परत एकदा विज्ञानामधला पहिला पुरस्कार हा C.V. रमन यांना भेटला आहे. C.V. रमन हे पुरस्कार घ्यायला जात असताना त्यांच्या डोक्यावर पगडी होती, एक साधा कोट आणि खालती धोतर किंवा पॅन्ट घालायचे ते. तर ह्या साध्या वेशामध्ये त्यांना हा पुरस्कार घेऊन परत येताना बघा, एक साधी व्यक्ती, सडपातळ व्यक्ती आणि हातात एकदम नोबेल प्राइज, एकदम भन्नाट कल्पना आहे. आपण आताचे विद्यार्थी बघतो, म्हणजे आम्ही बघतो की ह्या वर्षीचं शर्ट आणि गेल्या वर्षीची पॅन्ट असल्यासारख्या कपड्याचा वेश असतो त्यांचा. आपले खोरे मॅडम नेहमी म्हणतात आपली संस्कृती, आपली विद्वत्ता, भारतामध्ये भयानक विद्वत्ता आहे, म्हणजे नैसर्गिक विद्वत्ता आहे, त्याला कुणाची गरज नाही आहे दाखवण्यासाठी हे करण्यासाठी. खोरे मॅडम नेहमी म्हणतात बघा, संस्कृती आणि विद्वत्ता दाखवण्यासाठी कपड्याचं प्रदर्शन असायला नको. आमचे एलमोणे मॅडम तर त्याच्यापेक्षा खूप छान म्हणतात, माझ्यासमोर 50,000चं जरी कुणी घालून नसलं तर मला काहीच फरक पडत नाही. मी त्या दोघीच्या मधली म्हणजे विचारांनी पण आहे आणि साईजनी पण आहे. शिक्षण थोडंसं जास्त असलं तरी शहाणपण येत नाही बाळांनो, ते अनुभवानेच येत असते. म्हणजे आपण सगळं ट्राय करायला पाहिजे, पण आपल्याला काय छान वाटते ते सुद्धा बघायला पाहिजे. तर आताच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे केस कट करण्याची तुमची जी स्टाईल आहे, कपडे घालण्याची जी स्टाईल आहे, याची खूप घाण आहे, बदलून टाका आणि शाळेत येताना व्यवस्थित येत चला. विज्ञानाने वाढ, विकास आणि उन्नती तर झालीच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मला वाटते अधोगती होत आहे. तुमची पुढची जर पिढी बघितली, आता जर 10वीचे विद्यार्थी बघितले, साधा नंबर सुद्धा लिहिता येत नाही त्या विद्यार्थ्यांना. असं नाही आहे की सगळ्या शास्त्रज्ञांना खूप लहान असताना किंवा त्यांच्या घरची परिस्थिती खूप छान असताना सगळं काही भेटलेलं आहे. मला वाटतं न्यूटन 7व्या महिन्यात जन्माला आला, 6व्या महिन्यात त्याच्या आईनं त्याला सोडलं आणि त्याच्यानंतर त्याने जी प्रगती केलेली आहे ती भयानक आहे. आणि वय म्हणजे सरते शेवटी तो मानसिक रुग्ण होता. त्याच्यानंतर
वॉशिंग्टन हे जे होते त्यांच्या आईने त्याला आईवडिलांनी जन्मत असताना टाकून दिलेलं होतं. एका दुसऱ्याच दाम्पत्याने त्यांना सांभाळलं. असं असताना ते पर्यावरणाच्या सानिध्यामध्ये जास्त वाढले आणि असं करत करत जवळजवळ शेंगाच्या बियाच्या 300 प्रजातीची नवीन प्रकारे त्यांनी शोधून काढली आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा स्काउट क्लॅप होऊन जाऊ दे. ऊन लागत आहे, खूप छान आहे. कालच्या मराठी दिनाच्या शुभेच्छा माझ्याकडून राहिलेल्या आहेत तुमच्यासाठी, त्या सुद्धा शुभेच्छा. बेगाव सरांनी खूप छान एक मराठीची कविता तुम्हाला ऐकवली होती. माझ्याकडे एक छोटीशी अंगाई गीत आहे जी मी काल राहिले असते तर कदाचित म्हणलेही नसते. आज हातात माईक आलंय म्हणून वेळ साधून नेते. 2 मिनिटं जातील माझी त्याच्यातच. नभात आली चंदारानी हळूच मिटव तू गोड पापणी, मला आवडते गाई ही गोड तुझी अंगाई, मला झोप लागते जेव्हा तू स्वप्नी येशी आई, सांगेन मी देवाला माझे आयुष्य देयाला, सांगेन मी देवाला माझे आयुष्य देयाला, सौख्य लाभो माझ्या लेकराला, माझा छकुला माझा सोनला. किती करशी खोड्या भारी म्हणे खटाळ दुनिया सारी, किती करशी खोड्या भारी म्हणे खटाळ दुनिया सारी, तरी माझाच तू नंदलाला, माझा छकुला माझा सोनला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे या प्रवासाचे मार्गदर्शक दीप. त्यांचे विचार विद्यार्थ्यांना नवी वाट दाखवतात. मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचे मार्गदर्शन करा. विज्ञान दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि या विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला दिलं आणि त्याचा पार्श्वभूमी म्हणजे विज्ञान शिक्षक अनिल पाटील सर असा उल्लेख करून मला स्थान दिलं. विज्ञान शिक्षक म्हणून मला अध्यक्षस्थान दिलं गेलं. कधी कधी मला वाटतं मी शिक्षक तरी आहे का नाही. आणि आज अचानकच विज्ञान शिक्षक बनलो तरी बरं वाटलं. ठीक आहे. गेल्या अर्धा वर्षापूर्वी सरांचं एक मी आठवण सांगतोय. असंच विज्ञान प्रदर्शन होतं आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये त्याच वर्षी पहिल्यांदा आम्हाला विज्ञान होतं 7वीचं आणि 7वीच्या विज्ञानाच्या वेळेला मंद्रुप या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. आणि एच एस बिरादर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 1-2 प्रोजेक्ट त्या ठिकाणी सादर केलं होतं मी आणि एच एस बिरादर सर यांनी मिळून. आणि त्यावेळेला इयत्ता 7वीमध्ये आपल्याकडे गेल्या वर्षी शिकवायला होतं विजय माशाळे, इयत्ता 7वीला होता त्यावेळेला शाश्वत शेती आणि आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती याच्यावर आधारित एक प्रयोग आम्ही त्या ठिकाणी सादरीकरण केलं होतं आणि त्या प्रयोगाला तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता. म्हणजे आपल्याला आवश्यक त्या गोष्टी लोकांसमोर दाखवून दिलं आणि लोकांना पटलं अशा गोष्टींचा प्रयोग आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आता पाहिलं आपण काही मुलामुलीने नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत. पण काही प्रयोगाचा वापर करताना तो प्रत्यक्षात मानवी जीवनामध्ये फायदेशीर ठरतो का नाही, का त्याचा अतिरेक होतो. आता मोबाईलचा फायदा पण आहे आणि नुकसान पण भरपूर आहे. अशी अनेक गोष्टी आहेत की विज्ञानाचा अतिरेक झाला, वापर वाढला, प्रमाणापेक्षा जास्त त्याचा आपण वापर करू लागलो तर आपल्या नैसर्गिक जीवनावर त्याचा परिणाम चांगला होतो का वाईट होतो का दुष्परिणाम होतो हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. आम्हाला 10वीला असताना वगैरे 10वी-12वीला त्या काळामध्ये एक निबंधाचं हमखास विषय राहत होतं, विज्ञान शाप की वरदान. बरोबर आहे. आता तो विषय मला अलीकडे कुठं वाचायला मिळत नाही आहे कारण विज्ञानाचा शोध लागला, अनेक नवीन नवीन गोष्टी तंत्रज्ञानाने शोधून काढली. मग त्याचा वापर अति होऊन मानवी जीवनावर त्याचा परिणाम चांगला होत आहे का वाईट होत आहे हे समजण्या इतपत आपल्याला त्या प्रयोगाची माहिती पाहिजे आणि त्याचा वापर करताना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आता आपण बघतोय सेंद्रिय शेती अत्यावश्यक झालेली आहे कारण विज्ञानाने प्रगती केलेली आहे. आता कमी काळामध्ये कमी जागेमध्ये भरपूर उत्पादन निर्माण करण्याची क्षमता विज्ञानाने निर्माण केलेली आहे. पण ते निर्माण केलेली जी क्षमता आहे
ते मानवी शरीराला किंवा मानवी जीवनास गरजेचं आहे, फायदेशीर आहे का नाही याचा पण आपण विचार केला पाहिजे. अशी अनेक उदाहरणं आहेत. अचानकच मला आज अध्यक्षस्थान दिलं आणि या विज्ञानाबद्दलचं माहिती माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गुड्डे सर, येलवणे मॅडम, एच.एस. बिराजदार सर सांगणार होते. पण आता वेळ खूप झालेला आहे, तुमची हालचाल पण खूप चालली आहे आणि ऊन पण आहे. काही मुलं म्हणजे रमजान महिना असल्यामुळे रोजा पण पकडलेले आहेत, त्यांना पण उन्हाचा त्रास होतोय. त्यामुळे कार्यक्रम आपण एकतर बाहेर घेतोय. आणखीन बोलणारे आमचे शिक्षक तुम्हाला परत वारंवार वेळोवेळी आपल्या प्रसंगानुसार तुम्हाला त्याची माहिती सांगतील. आणि मला अध्यक्षस्थान दिल्याबद्दल मी आजच्या या सांस्कृतिक खात्याचं आणि विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे वैष्णवी क्षीरसागर आणि सानिका चिंगोडर या दोन्ही विद्यार्थिनींचं अभिनंदन करतो. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ते करत आहेत आणि मला अध्यक्षस्थान दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. जिथे मनापासून केलेले आभार तिथे नात्यात येते उबदारता. कृतज्ञतेतूनच घडते कार्यक्रमाचे सुंदर पूर्णता. ज्यांनी दिले योगदान त्यांना वंदनाचा शतशः प्रणाम. आभार व्यक्त करूनच करते मनापासून सर. वेळात वेळ काढून उपस्थित मुख्याध्यापक सर, सुपरवायझर सर व सर्व शिक्षकांचे मनापासून आभार. तुम्ही सर्वजण शांत बसून कार्यक्रम पाहिला म्हणून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचेही आभार. सर्वांचे मनापासून आभार. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. खूप छान.